नमस्कार मंडळी. स्वामी समर्थ वास्तु उपाय या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आशा आहे की तुम्ही स्वामी भक्ती करत असाल आणि स्वामींचा आशीर्वाद मिळवत असाल. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो. मी मकर संक्रांती 2027ची संपूर्ण माहिती घेऊन आलेली आहे. महिलांना मकर संक्रांती जवळ आली की मकर संक्रांतीने कोणता रंग परिधान केला आहे याची फार उत्सुकता असते. कारण त्यांना मकर संक्रांतीसाठी सौभाग्य अलंकार घ्यायचे असतात. मकर संक्रांतीसाठी त्यांना साडी घ्यायची असते. मग चुकून कोणता रंग घातलेला आहे मकर संक्रांतीने तो जर घेतला गेला तर तो वर्ज्य असल्यामुळे तो अशुभ ठरतो. त्यामुळे मकर संक्रांती 2027ची मी तुम्हाला A to Z माहिती घेऊन आलेली आहे. ही माहिती 100% खरी आहे. दाते पंचांगानुसार ही माहिती आहे. मी थंबनेलवरती कॉर्नरला पंचांगातला तो फोटो टाकलेला आहे की ज्यावरती ही माहिती दिलेली आहे. ही माहिती तुम्हाला संपूर्ण A to Z मिळणार आहे. मकर संक्रांतीने कोणता रंग परिधान केला आहे, मकर संक्रांती कोणत्या दिशेहून येत आहे, कोणत्या दिशेत जात आहे, मकर संक्रांतीने काय परिधान केले आहे, तिचे कोणते वाहन आहे, ती काय खात आहे, ती बसलेली आहे की उठलेली आहे, तिची दिशा कोणती, या मकर संक्रांती पर्व काळामध्ये कोणत्या वस्तू वर्ज्य आहेत, महिलांसाठी काही विशेष उपाय आहेत की ते महिलांनी करायला हवे, हे सुद्धा पंचांगामध्ये डिटेल माहिती दिलेली आहे. ते मी तुम्हाला सांगणार आहे. या काळामध्ये कोणते दाने करावीत हे सुद्धा माहिती देणार आहे आणि दान करताना कोणता एक विशिष्ट मंत्र म्हटला जातो तो सुद्धा मी देणार आहे. तो हा पंचांगामध्ये दिलेला मंत्र आहे. त्यामुळे मी ही सर्व माहिती डिटेल तुम्हाला देत आहे आणि मध्यंतरी व्हिडिओच्या एंडला मी पंचांगातला तो पूर्ण फोटो फुल स्क्रीनमध्ये दाखवणार आहे. चला लवकरच व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी स्वामी समर्थ वास्तु उपाय या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी बेल आयकॉन आहे त्याला ऑल करा आणि लाईक केल्यानंतर खाली हाईपचं ऑप्शन येतं त्या हाईपला सुद्धा क्लिक करा आणि पॉईंट द्या. 2027मध्ये मकर संक्रांती ही 15 जानेवारी 2027ला शुक्रवारी येत आहे. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत आहे. या दिवसाचे कर्तव्य असे की तिळ मिश्रित उदकाने स्नान करायचे आहे, तिळाचे उटणे अंगास लावायचे आहे, तिळ होम करायचा आहे, तिलार्पण करायचे आहे, तिळ भक्षण करायचे आहे आणि तिळ दान करायचे आहे. अशा 6 प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो. शके 1948 पौष शुक्र 6 गुरुवार 14 जानेवारी 2027 रोजी रात्री 9:10 सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे. म्हणजे 14 जानेवारीला रात्री 9:10 ही मकर संक्रांत सुरू होत आहे. म्हणून उदय काळानुसार मकर संक्रांती ही 2027ला ही 15 जानेवारी येत आहे. मकर संक्रांती गरजकरणावर संक्रमण होत असल्याने उक्त असलेले वाहनातील प्रकार आपण पुढील प्रमाणे बघूयात. वाहन हत्ती असून उपवाहन घोडा आहे. हातात धनुष्य घेतलेले असून गोराचनाचा टिळा लावलेला आहे. वयाने प्रौढ असून बसलेली आहे. वासाकरिता बेल घेतलेला असून दूध भक्षण करत आहे. म्हणून यंदा 2027मध्ये दूध किंवा दुधापासून जे काही पदार्थ बनलेले असतील, पनीर, दही किंवा खीर यासारखे पदार्थ भक्षण करू नये. पशुजाती असून भूषणार्थ गोमेध धारण केलेला आहे. वार नाव व नक्षत्र नाव नंदा असून सामुदाय मुहूर्त 45 आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व आग्नेय दिशेत पाहत आहे. ज्या दिशेकडून संक्रांती येते त्या दिशेचे संकट हे दूर होते व ज्या दिशेकडे जात आहे तेथे संकट वाढते. संक्रांतीच्या पर्व काळामध्ये दात घसणे, कठोर बोलणे, वृक्ष तोडणे, गाई म्हशीची धार काढणे व कामविषय सेवन ही कामे करू नयेत. यंदा मकर संक्रांतीने तांबडे वस्त्र परिधान केलेले आहे. तांबडे म्हणजेच लाल रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे. म्हणून यंदा 2027मध्ये मकर संक्रांतीने लाल रंग परिधान केले असल्यामुळे लाल रंग घालू नये. मग आपला सौभाग्याचा रंग हा लाल आहे. मग कुंकू लावायचा की नाही आणि लाल रंगाच्या बांगड्या घालायच्या की नाही, म्हणून याची संपूर्ण मी माहिती देत आहे. देवीने गोराचनाचा टिळा लावला असल्यामुळे आपल्याला गोराचनचा टिळा लावणे वर्ज्य आहे आणि कुंकू लावणे हे वर्ज्य नाही. ज्याप्रमाणे मागच्या वर्षी म्हणजे 2026ला पिवळा रंग आल्यावरती आपण हळद लावणे हे टाळले नाही, कारण हळद हे लावायचेच आहे. त्याचप्रमाणे आपल्याला कुंकू हा लावायचाच आहे.
त्यानंतर असा प्रश्न पडतो की लाल रंगाच्या बांगड्या घालायच्या की नाही, कारण ह्या सौभाग्याची निशाणी आहे. हो, लाल रंगाच्या बांगड्या यावर्षी वर्ज्य आहेत. त्याऐवजी तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात आणि लाखाच्या बांगड्या घालाव्यात. आता लाख हे लाल रंगाचं आहे, त्यामध्ये जर कलर असेल तर तुम्ही दुसऱ्या रंगाच्या बांगड्या घालू शकता, पण चुकूनही प्लास्टिकच्या बांगड्या किंवा मेटलच्या बांगड्या घालू नका. आता स्त्रियांसाठी मकर संक्रांतीच्या पर्व काळामध्ये कोणती दाने करायची आहेत आणि त्यासोबत दान करताना एक संकल्प करायचा असतो. तो संकल्पामध्ये काय मंत्र आहे तो मी स्क्रीनवर देऊन देईल, तो म्हणायचा आणि मगच दान करायचे. नवीन भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दाने करावीत. यथाशक्ती म्हणजे आपल्या परिस्थितीनुसार आपण दान करावे. आता मी स्क्रीनवरती एक संकल्प देणार आहे, तेवढा संकल्प म्हणायचा आहे आणि मग वस्तूचे दान करायचे आहे व ब्राह्मणाचे पूजन करून दान करावे व सोबत 11, 21 आपली यथाशक्तीनुसार 51 असे दक्षिणा द्यावी. दरवर्षी मकर संक्रांती संदर्भात ही संक्रांत अशुभ आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जातात. लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शासकीय आधार नसतो. त्यामुळे त्या अफवांवरती लोकांनी विश्वास ठेवू नये. फक्त एवढंच सांगितलेलं आहे की मकर संक्रांतीने जे वस्त्र, जे दागिने परिधान केलेले असतात तेवढे फक्त वर्ज्य करायचे असतात. बाकी इतर कोणतीही मकर संक्रांती ही अशुभ असते असे म्हटलेस तर ते चुकीचे आहे. संक्रांतीला तुम्ही हळदी कुंकवाला बायांना बोलवतात, वाण देतात. वाण देताना सुद्धा तुम्हाला लाल रंगाचा रुमाल किंवा लाल रंगाचे इतर कोणती वस्तू असेल, जसे बऱ्याच महिला ब्लाऊज पीस देतात किंवा साडी जर कोणाला द्यायची असेल तर ती देतात किंवा ब्लाऊज पीस, रुमाल असेल, लाल रंगाच्या बांगड्या असेल तर या वाणमध्ये यावर्षी 2027ला चुकूनही देऊ नका. महिलांनो, ही होती मकर संक्रांती 2027ची संपूर्ण माहिती. आता तुमच्या मनातील बरेच प्रश्न मिटलेले असतील, पण अजून काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.